अजून फोन लागत नाही यायचा. काय चाललंय तुझं? किती वेळा फोन लावतोयस तू आता? हा? किती पॅनिक होतोयस? आता ती रेंज मध्येच नसेल तर तुझा फोन लागणार कसा? अरे सकाळपासून त्याची काही खबर नाहीये. म्हणजे काळजी वाटते रे. लांबचा प्रवास आहे, गाडीचा प्रवास आहे. सर आहेत बरोबर, पण तरी आहेत ना. हा? मग का टेन्शन घेतोयस? तू टेन्शन घेऊ नकोस. माणसानं टेन्शन घेतलं ना की नको नको ते विचार येतात डोक्यात. खरं तर माझीच चूक झाली. आदिती मला दुपारी मेसेज करत होती, मी तिला रिप्लाय केला नाही. निदान लक्षात तरी आलं असतं काय चाललंय. कमाल आहे. का नाही केलंस रिप्लाय? अरे कसा करणार रिप्लाय? ती रजनी माझ्या समोर बसली होती आणि मी तुला सांगितलंय ना, ती रजनी म्हणजे तिला फक्त संधी हवी असते काहीतरी बोलायची. हे आहे. बास बास, तू तू राहू दे. तू शांत बस इकडे. बस जरा शांत. हा? चहा घेऊया का परत एकदा? नाही नको. अरे घे रे. अरे आत्ता घेतला ना. ठीक आहे ठीक आहे, अजून एकदा घे, काही प्रॉब्लेम नाही. शांत होशील. बंसीजी, दो कटिंग. सावकाश सावकाश. काही लोकांना मुद्दाम ठरवून त्रास देतात आपल्याला. काय नाही, मुद्दाम चालू असतं सगळं. काय मुद्दाम चाललंय? अरे दाभोळकर, त्यांना माहिती आहे ना माझी अडचण. आदिती आणि माझ्यात दुरावा यावा म्हणून मुद्दाम हे करतायत. त्यांना खरं तर माहिती होतं की मला जाता आलं असतं त्यांच्यासोबत. सरच म्हणाले होते की पण एडीएमचं काहीतरी काम आहे असं सांगून मला थांबवण्यात आलं, जे की खरं तर नव्हतंच. काय काय बोलतोयस? हो. बरं, हे दाभोळकर सुद्धा जाणार होते. म्हणजे ते अविनाश सर आणि आदिती असे जाणार होते. तर अचानक यांना दुसरं काहीतरी काम आलंय म्हणून ते गेले नाही. का तर अविनाश सर आणि आदितीला जाता यावं म्हणून. खूप भयंकर आहे. हो, भयंकर आहेच. फक्त आदितीला हे सगळं कसं सांगू? तेच तर मी सांगतोय तुला. तुला तिला सांगण्या वाचून आता काहीही पर्याय उरलेला नाही. जय, या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होतोय तुला. अरे होऊ दे मला त्रास, पण खरं काय आहे ते सांगून आदितीला दुःख नाही द्यायचंय मला. आदितीचा मेसेज आलाय. आला ना? गुड. काय म्हणते? कुठे आहेस? अच्छा, हा. चला मग आता मला निघावं लागेल नाही का? नाही, दोघंही निघूया. दोघंही निघू. हा. अरे काय टाईप करतोय? जाऊया ना पटकन. नाही, मी तिला सांगतोय घराजवळच कुठेतरी भेटूया. म्हणजे? अरे उशीर झालाय, मग घराजवळच भेटतो म्हणजे एकत्र घरी जाता येईल. हे काय नवीन? अरे सध्या आदितीचं ते प्रोजेक्ट सुरू आहे ना, त्यामुळे आम्हाला एकत्र ऑफिसला जाता येत नाही. मग एकत्र घरी जात नाही, मग ते वैतागतात. केतकर काका. अरे हो, ती एक वेगळी लढाई चालूच आहे नाही का तुमची? हो, हे चालूच आहे. आणि आता आणखी उशीर केला ना तर आणखी वेगळी कारणं द्यावी लागतात. त्यापेक्षा वेळेत घरी गेलेलं बरं. चल, पैसे देतो, थांब. ए थांब. काय झालं? मी देतो. अरे देतो मी, थांब. अरे थांब बाबा, एवढी माझी दुःख ऐकून घेतोस, त्याचे पैसे तरी देऊ दे. दे. ये लो. और वो रखो, नहीं तो ऐड करो. बरं जय, हे बघ, काही झालं ना तरी तू मला फोन करणार आहेस, कळलं? चल.